हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आजची रेसिपीमध्ये आज आपण साऊथ इंडियन स्पेशल धाबा स्टाईलमध्ये घरातच अगदी सोपी पद्धतीमध्ये मेथी दाल तडका कसे बनवायचे ते बघून घेऊया। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। इथे मी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवले आहेत। पॅन व्यवस्थित गरम झाला की यामध्ये 2 मोठा चम्मच तेल टाकून घ्या। तेल व्यवस्थित गरम झाले की तेलामध्ये 1 तेजपत्ता, 1 दालचिनी, छोटा चम्मच जीरा आणि 2 लवंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पान टाकून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्या। फ्राय झाले की यामध्ये 7 ते 8 लसूणची पाकळ्या साल काढून अशा बारीक चिरून यामध्ये टाकून घ्या। अशा बारीक चिरून तेलामध्ये टाकल्यामुळे लसूणची खूप छानपैकी फ्लेवर उतरते तेलामध्ये। लसूण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्या गोल्डन कलर येईपर्यंत। लसूण छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम आकारचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकून घ्या। व्यवस्थित कांदा पण छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या तेलामध्ये। कांदा थोडीशी फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच आला किसून घालून घ्या। यामध्ये तुम्ही पाहिजे तर आल्याची पेस्ट पण टाकू शकता। आला किसून टाकल्यानंतर व्यवस्थित परत छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्या। कांदा व्यवस्थित गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकून घ्या। हिंग टाकल्यानंतर 1 मीडियम आकारचा बारीक चिरलेली टमाटर टाकून घ्या। यामध्ये टमाटर पण छानपैकी तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। टमाटर लवकर सॉफ्ट व्हायसाठी इथे मी थोडीशी मीठ टाकतोय। मीठ टाकल्यामुळे टमाटर लवकर पटकन शिजतोय, त्यामुळे थोडीशी मीठ टाकून छानपैकी तेलामध्ये टमाटर सॉफ्ट व्हायपर्यंत फ्राय करून घ्या। थोडीशी फ्राय झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिट गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून छानपैकी टमाटर सॉफ्ट व्हायपर्यंत शिजून घ्या। साधारण 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी आपला टमाटर सॉफ्ट झाले आहेत। टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये टाकून घ्या। बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घ्या। मिरच्या पण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये मसाला टाकून घेऊया। पहिला आधी यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया, अर्धा छोटा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पूड, 1 चम्मच गरम मसाला टाकून व्यवस्थित छानपैकी फ्राय करून घ्या तेलामध्ये। तेलामध्ये मसाला फ्राय करून घेताना गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच हा प्रोसेस करा। व्यवस्थित मसाला फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया। मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा बारीक चिरून यामध्ये टाकतोय। साधारण इथे मी बारीक चिरलेली मेथी 3 कप घेतले आहेत। मसाल्यामध्ये मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित छानपैकी साधारण 1 ते 2 मिनिट मेथी परतून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण तेलामध्ये मेथी फ्राय करून घेताना थोडीशी कमी होतोय। तुम्ही ते पाहू शकता मेथी थोडं कमी पण झाले आहेत आणि सॉफ्ट पण झाले आहेत, व्यवस्थित शिजले पण आहेत मेथी। छानपैकी मेथी तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजून घेतलेली तुरीची डाळ व्यवस्थित फेटून यामध्ये घालून घ्या। इथे मी तुरीची डाळ 1 कप छानपैकी कुकरमध्ये शिजून घेतले होते। शिजून घेतलेली तुरीची डाळ पॅन मध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी डाळ पण मिक्स करून झाले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण यामध्ये 2 चम्मच चण्याची पीठ टाकून घ्या। चण्याचे पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। चण्याचे पीठचं गाठ नाही असायला पाहिजे, तशा पद्धतीने चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी पाणी टाकून घेऊया। पाणी टाकून घेताना कन्सिस्टन्सी कसे पाहिजे तसे तुम्ही यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहेत। इथे मी डाळचं पाणी उरले होते ते पाणी टाकले आहेत। वरणची पाणी टाकल्यानंतर मीठ टाकून घ्या चवीनुसार। इथे मी 2 छोटा चम्मच मीठ टाकतोय। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा छानपैकी चम्मचने मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून 5 ते 6 मिनिट व्यवस्थित गॅस हाय हीटवरती ठेवून छानपैकी शिजून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया। झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी शिजले आहेत मेथी आणि डाळ। व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर आता आपण परत एकदा चम्मचने मिक्स करून घेऊया। चम्मचने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण डाळ मेथीला तडका द्यायचा आहे। त्यासाठी इथे मी गॅस ऑन करून
फ्राय पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकले आहेत आणि व्यवस्थित गरम करून घेतले आहेत। गरम झाले की गॅस बंद करून घ्या। तेलामध्ये लाल तिखट टाकून घ्या 2 चम्मच। खूप गरम असताना लाल तिखट टाकायला जाऊ नका तेलामध्ये, कारण काळा होऊन जातो। त्यामुळे थोडीशी गरम असताना तेलामध्ये लाल तिखट टाकून छानपैकी फ्राय करून घ्या। फ्राय झाल्यानंतर शिजून घेतलेली मेथी डाळ वर तडका टाकून द्या। आता आपला मस्तपैकी मेथी डाळ धाबा स्टाईल मध्ये रेडी आहेत खायला। तुम्ही हा मेथी डाळ तडका रोटी, चपाती, भात कशाबरोबर पण ही मेथी डाळ खूप भारी लागते। नक्की तुम्ही पण धाबा स्टाईल मध्ये केलेली मेथी डाळ तडका नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल। रेसिपी आवडली असलं तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।